बिहारी। कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय, प्रभु रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे, स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्, एकैकक्षरं पूसां महापातकनाशनम्, आदिनारायणं विष्णुं ब्रह्मणं च वसिष्ठकं, श्रीरामं मारुतिं वन्दे रामदास सद्गुरु श्रीधरम्। स्वरूपसाम्प्रदाय अयोध्या मठ जानकी देवी रघुनाथ दैवत, मारुती उपासना नेमस्त, वाढविला परमार्थ जगे। जय जय रघुवीर समर्थ। शबरीला उपदेश करून झालेला आहे। पंपा सरोवराकडे कसं जायचं आणि तिथे तुझी आणि सुग्रीवाची भेट होईल, तो तुला तुझ्या कार्यामध्ये मदत करेल, अशा प्रकारचा विचार तिने शबरीने रामाला सांगितला होता। आता ते दोघही जण पंपा सरोवराकडे निघालेले आहेत। तत् सलक्ष्मणो राम शनैः पंपा सरस्तटम्, अगस्त्य सरसा श्रेष्ठं दृष्ट्वा विस्मयामाययौ। हळूहळू करत ते तिघही जण पंपा सरोवराजवळ आलेले। सरोवराचं एकूण सौंदर्य बघून तिघांनाही आश्चर्य वाटलं। निर्मळ पाणी आहे, फुलं आहे, निरनिराळ्या प्रकारची कमळे। आपल्याकडे फ्लॉवर फक्त म्हटलं जात नाही,
प्रत्येक याचं वैशिष्ट्य आहे. शिवजी वर्णन करताना करताय, कोशमात्रम सुवितीर्णम मगधा मल शंभरम उत्फुल्ल अंबुज कल्हार कुमुदो उत्पल मंडितम. म्हणजे कमळ कशी आहेत, तर नुसतं एक कमळ म्हटलं नाही आहे, तर त्यामध्ये ते सांगतात कल्हार आहे, कुमुद आहे, नंतर उत्पल आहे. आता ह्या सगळ्याचा एक विशेष अर्थ आहे, म्हणून त्याला ते शब्दप्रयोग वेगवेगळे. एम पीएम झालं की संपलं, तिकडे काळ वेळ काही नाही. आपल्याकडे ब्राह्मी मुहूर्त आहे, प्रातः काळे, उषक काळे, मग सूर्योदय. त्या वेळा ज्याला माहिती असतात त्या बरोबर कळतात तिथे कोणती वेळ नक्की असेल ती. तसंही ते कमळ आहेत. कमळ म्हणजे कोणती आहे, तर कल्हार आहे. कल्हार म्हणजे पांढरी कमळ. कुमुद, कुमुद म्हणजे चंद्र विकासित कमळ, म्हणजे चंद्रोदय होईल तसा ती फुलतात कमळ. अन्यथा सूर्योदयाचं सूर्यप्रकाशात उमलत नाही. ती कुमुद ही जी कमळ आहेत ती चंद्रप्रकाशात उमलणारी आहेत. आणि उत्पल, उत्पल म्हणजे ती निळ्या कमळांना उत्पल कमळ म्हणतात. इतकं बारीक सारीक वर्णन महादेव तिला सांगतायत. बाई असं आहे त्या ठिकाणी, उत्तम सरोवराची शोभा त्या ठिकाणी. हंस आहेत, कारंडव आहेत, अनेक पक्ष्यांचे थवे आहेत, चक्रवाल पक्षी आहेत, पाणकोंबडे, टिटव्या, क्रौच, या सगळ्यांचे नाद घुमतात आसमंतामध्ये. एक प्रकारे आपण जेव्हा चिंतन करायला लागतो ना, हळूहळू करत त्या वातावरणात जातो, जणू काही आपल्याला ते सगळं जाणवत आहे, आतोय आपण. अशा पद्धतीने त्यांनी सगळं सांगितलं. पाणी म्हणजे सज्जनांच्या मनाप्रमाणे स्वच्छ आहे, अशा प्रकाराने तिथे ते बघितलं. आणि हेच तिघही जणांनी तिथे सरोवरात स्नान केलेलं आहे. अनेक आवरले आणि मग तिथून ते पुढे निघालेले. ऋष्मक पर्वताच्या बाजूने चाललेले आहे. तापसवेश आहे, धनुष्य बाण आहे, जटायत वल्कल आहे आणि पर्वताच्या त्या पायथ्याशी आलेले कोणी माणूस नाही. किती माणसं म्हणजे काहीही नसतं तेव्हा काय जाणवतो याचा अनुभव परवा घेतला. तो खरोखर एक चिटपाखरू सुद्धा दिसत नाही, कुठे कोणीही नाही, दृष्टोत्पत्ती सुद्धा नाही. आणि तरी ते त्या पर्वताच्या पायथ्याशी आले. आणि मग त्या ठिकाणी त्या पर्वताच्या वरती सुग्रीव आहे आणि सुग्रीवांनी या दोघांना खालनं येताना पाहिलं. त्यांनी सांगितलं, आपला मित्र जो सचिव आहे हनुमान, त्या हनुमानाला म्हणाले, जा रे बाबा, कोण आलंय बघून ये. कारण त्याला दोन्ही शंका होत्या. एक तर तापस वेश आहे, वल्कल परिधान केलेली आहे, पण धनुष्य बाण बरोबर आहे, म्हणजे हा काही कोणी सुग्रीवाकडनं बालीकडून आला नाही ना, आपल्या बंधूकडून, म्हणून तो त्या ठिकाणी काळजी करतोय. त्यांनी त्याला सांगितलं, जा बाबा, तू
बटूचा वेश धारण कर आणि तू त्यांना जाऊन भेट. सुग्रीवस्तु गिरिर्मृत्या चतुर्भी सवानरो स्थित्वा दर्शत्वै यांत अबारहो गिरे श्रीराम. भयादाह हनुमंतौ कौतौ वीरवसकौ गच्छ जानाति भद्रं ते बटुर्भूत्वा द्विजकृतिः. बटू तर दिसताय एका बाजूला, पण धनुष्यबाण आहे. हा काय प्रकार आहे हे तू जाऊन बघ एकदा म्हणाले. त्याप्रमाणे तो त्या ठिकाणी गेलेला आहे. बटूचं रूप घेऊन राम लक्ष्मणांकडे हा हनुमान आलेला आहे. रामांना त्यांनी वंदन केलं. आपण तर सर्व व्यापी आहात. युवाम त्रैलोक्य कर्तारवितो भाती मनो मम युवाम प्रधानो पुरुषो जगत हेतु जगत मायो. मायायाम मानुषा करो चरंती व लीलया भूभार हरणार्थम भक्तानां पालनाय. तिथे त्याचं दर्शन घेताना हे मारुती त्याला म्हणतोय, तुम्ही सर्वव्यापी नरनारायण तर आहात नाही ना? तुम्ही तेच आहात का? मायेने मनुष्य रूप धारण करून लीला म्हणून तुम्ही करताय का ही केवळ? पृथ्वीचा भूभार हरण करण्यासाठी तर आपण इथे आलेला नाहीत ना? पण क्षत्रिय वेश धारण करून काय म्हणताय? म्हणजे वर्णन करतोय आणि एका बाजूला शंका व्यक्त करतोय त्यांच्याशी. एकूण रामाने विचार असा केला, याचं बोलणं अतिशय छान आहे. हा ज्ञानी पंडित असावा. बुद्धिमतां वरिष्ठम म्हणजे हे असते. ओळखता आलं पाहिजे कोण काय आहे. सांगायची वेळ येते तेव्हा एका अर्थाने किंमत संपते. नजरेत कळलं पाहिजे व्यवहारामध्ये. हा बुद्धिमतांवरील आहे ना, त्यांनी लगेच ओळखलं हा सकल शास्त्र निपुण दिसतोय. राम मनात म्हणाले हा तर ब्राह्मण. आता त्यावेळच्या परिस्थितीत तो बोलून गेला. त्याच्या मुखामध्ये एकही अपशब्द नाही. म्हणजे ब्राह्मणाचं वर्तन कसं असलं पाहिजे हे तिथे स्पष्ट होत आहे. रामाने हनुमंताच्या बोलण्याला उत्तर दिलं, बाबा रे, मी जर म्हणशील तर मी दशरथ पुत्र राम आहे. हा माझा कनिष्ठ बंधू आहे. लक्ष्मण आहे. ही माझी धर्मपत्नी सीता आहे. आणि आम्ही तिघही जण वनामध्ये आलो होतो. माझ्या पत्नीला कोणी राक्षसांनी पळवलंय. तिच्या शोधार्थ मी इथे आलेलो आहे.
पण तू कोण आहेस या इतक्या निर्जन वनामध्ये? तू एकटा काय करतोस बाबा? बहुरूपी हनुमान म्हणालेला आहे, सुग्रीवो नाम राजायो वानराणाम महामती चतुर्भीर मंत्रभीर साधय गिरी मूर्धनी तिष्ठती. वानरांचा सुग्रीव नावाचा राजा आहे. तो या पर्वत शिखरावरती आमच्या 4 प्रधानांसह इथे राहतो आहे. तो आपल्या ठिकाणी बघत असताना सुग्रीवाचा एक बंधू आहे बाली म्हणून, आणि तो मात्र हा त्याचा कनिष्ठ बंधू आहे. या बालीने सुग्रीवाला आपल्या राज्यातनं हाकलून दिलेला आहे आणि त्याच्या पत्नीला त्यांनी ठेवून घेतलेलं आहे. परंतु सुग्रीव मात्र भयाने या पर्वतावरती येऊन राहिलेला आहे. मी त्याचा सचिव वायुपुत्र हनुमान आहे. पिता वायुदेव, माता अंजली आहे. मला असं वाटतं आपल्या असलेल्या या सगळ्या संकटामध्ये सुग्रीव राजा तुम्हाला मदत करेल. राम म्हणाले, आम्ही यासाठीच इथे आलेलो आहोत. असं आहे. हनुमानाचं महत्व किती आहे. वैराग्य रूप आहे तो. प्रबल वैराग्य आहे, प्रबल विवेक आहे. विवेक आणि वैराग्य दोन्ही बरोबर असेल तर त्याला एक वेगळं महत्व प्राप्त होतं. यात एक सामर्थ्य आहे. भगवंत तिथे प्रगट होत असतात. त्यामुळे विवेक वैराग्य काय आहे? थोडंसं अवघड शब्द बोलतो. भगवंताचे वाहक आहेत. विवेक आणि वैराग्य ज्या ठिकाणी स्थिर असतं तिथे भगवंत असतोच असतो, वाहक असतो तो. म्हणून त्याला म्हटलंय, म्हणून हनु त्या ठिकाणी लक्षात येईल आपल्याला. मग आता वाहक कसा आहे? चला म्हणाला, आपण या ठिकाणी जाऊया त्यांच्याकडे. पण जाणार कसं म्हणाले, आम्ही यायला वेळ लागेल. हे बोलणं ऐकल्यावरती मारुतीने आपलं मूळ रूप धारण केलं प्रचंड आणि म्हणाला, बसा माझ्या 2 जण खांद्यावरती. दोघं एकमेकाकडे बघायला लागले. बरं म्हणाले, बसूया. आणि त्यांनी क्षणार्धामध्ये उडी घेतली आणि पर्वतावरती घेऊन गेला. वागण्याचा फरक म्हणून म्हटलं ना, वाहक असतो, भगवंताचा वाहक असतो. आत्ता कोण आहे मारुती? ज्ञान आणि वैराग्याचा दर्शक आहे. आणि भगवंत तिथेच येतात आणि भगवंताला घेऊन वाहक बनण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे तो कोण झाला? हे त्याच्यावरचं हे चिंतन त्या ठिकाणी आपल्याला पाहता येत. अशा प्रकाराने झालं. पण एकदम नेलं. सुग्रीव काय म्हणेल आपल्याला? कोण आणलंय, काय आणलंय, कसं आणलंय, हे बरोबर नाही आपण जाणं. म्हणून तर तिथे पद्धत आहे एक प्रकारची. आता आपल्याकडले संकेत सगळे लुप्त झालेले आहेत. संकेत सगळे लुप्त झालेले.
खाली जमिनीवरती नुसतं कधीही बसायचं नसतं. मग प्रश्न कधी बसायचं असतं? फक्त श्राद्ध पक्षादी कर्मामध्ये. असं नाही. आता सगळंच लुप्त आहे. म्हणून यांनी काय केलंय, त्यांना कसं बसवणार? जवळ काहीच नाहीये ना. झाडाचा पाला तोडला, मऊ पानं, आणि ती अंतरली आणि बसाया झाडाखाली, मी राजाला निरोप घेऊन येतो. हा बारीकपणा ज्या वेळेला शंकरजी सांगतात ना, त्याला फार महत्व आहे. धर्म आहे, शास्त्र आहे, विचार आहे, संकेत आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं, दिलं. सुग्रीवाला वार्ता सांगण्यासाठी जातोय तो. काही वेळानी ते सगळेच जण मग आलेले आहेत. गुहेमध्ये नेलं नाही, तेही बघा, लक्षात घ्या. दगाफटका आला तर आपल्याला रक्षण पाहिजे, म्हणून एका ठिकाणी लांब त्यांची जाऊन त्यांनी भेट घेतली. सुग्रीवादी मंडळींनी सगळं पाहिलं. सुग्रीव म्हणाला, ते राम लक्ष्मणा, मारुतीने मला सगळं आता सांगितलं हनुमानाने, तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना सहाय्य करेन. काय झाले, काही महिन्यापूर्वी मला असं दिसलं, आम्ही असेच बसलो होतो इथे, तेव्हा आकाशातनं एक विमान चाललं होतं. एक राक्षस एका स्त्रीला नेत होता. कोण होती माहिती नाही, पण ती रामा रामा म्हणून ओरडत होती. आणि तिने तिच्या जवळची एक पुडी कापडामध्ये गुंडाळलेली, ती तिने टाकली, ती मी ठेवली आहे. म्हणाला, मी ती तुम्हाला दाखवतो. मग हनुमान जाऊन ती पुडी घेऊन आला. ती बघितली. वस्त्रात बांधलेले त्यावेळचे अनुसूया मातेने दिलेले सौभाग्य अलंकार होते. ते रामाला दाखवले. रामाला वाईट वाटलं. हे भगवती सीतेचेच अलंकार आहे. काय रे लक्ष्मणा, आहेत की नाही हे अलंकार तिथेच? लगेच तो सांगतोय, मला बाकी माहिती नाही, पण मी याच्यातले 2 अलंकार ओळखतोय. म्हणजे किती कटाक्ष असेल बघा, नजरा नजरेचा सुद्धा. पायातली जोडवी आणि तिथल्या असलेल्या तोरड्या, पायाच्या चवड्यावरच्या, त्या मी फक्त ओळखतो. त्याचा अर्थ काय? मी वंदन करताना मला दिसतं म्हणून मी ओळखतो. मला वरते अलंकार माहिती नाही, मी तसं कधी त्यांच्याकडे पाहिलं नाही. काय सांगण्याचा भाग असेल? आणि मग त्यांना सांगितलं. म्हणजे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, चरणाकडे लक्ष देताना साधकांनी कसं असायला पाहिजे. किती गोष्टी या अध्यात्म रामायण म्हणायचं कारणच आहे. हे शिक्षण आहे आध्यात्मिक साधनेचं. साधकांनी कसं असायला पाहिजे. राम लक्ष्मणाचं सांत्वन सुग्रीवानी केलं. मी तुमची सीता मिळवून देईन म्हणाले. पण हे नुसतं नको, एक त्यावेळचा काळ होता. हनुमंताने लगेच अग्नी प्रज्वलित केला आणि अग्नी समोर दोघांनी प्रतिज्ञा केली. रामाने सुग्रीवाला सहाय्य करायचं, सुग्रीवाने रामाला सहाय्य करायचं. हे मैत्री पूर्ण करायचं.
मैत्रीचा अर्थ फार विलक्षण असतो. तिथे आता हा करार आहे सोडा, सोडा म्हणजे मैत्री भाव हा पुढे प्रगट झाला. ज्ञानदेव जेव्हा सांगतात भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, जीवांचे मैत्र, फक्त मनुष्य नाही आहे. आम्हाला सर्वांतर्यामी जीव दशा जिथे जिथे आहे तिथे तिथे आपलेपणा वाटला पाहिजे. म्हणजे त्यात असलेल्या परमात्म्याचं आम्हाला दर्शन घडलं पाहिजे. ते मैत्रभाव आहे. पाहता आलं पाहिजे समदृष्टी. इतका सखोल अर्थ तिथे आहे. तसं त्यांनी सांगितलं. सुग्रीवानी मग पूर्वी आपल्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग सांगितला. पूर्वी मायावी दैत्य होता, मयासुराचा मुलगा उन्मत्त होता. किष्किंधा नगरीवरती आला जाऊन सिंहनाद केला. आम्हा दोघा भावांनाही ते आवडलं. वाली माझ्यापेक्षा पराक्रमी, मी पण त्याच्या बरोबर बाहेर पडलो आणि युद्ध पळत पळत जाऊन तो मायावी दैत्य एका गुफेमध्ये गेला. बाली म्हणाला, तुम्ही कोणी येऊ नका, मी आज जाऊन बघतो, त्याचा फटका पाडून येतो. पण बरेच दिवस झाले, सुमारे महिना बाहेर आलेली, पण एक दिवस मात्र रक्ताचे लोट बाहेर आले. सगळ्यांची धारणा झाली की दोघे गेलेले दिसतायत युद्धात. म्हणून त्या गुफेवरती शिळा बसून मी परत आलो खरा. आता राज्याला कोणीतरी पाहिजेलच आहे. म्हणून मग मी त्या ठिकाणी मी नको म्हणत असतानाही प्रजेनी माझी निवड राजा म्हणून केली. काही दिवस गेले, बाली परत आला आणि बालीला राग आलेला होता. त्या ह्याच्यात त्यांनी ऐकण्याच्या मनस्थितीत राहिला नाही. तो मला मारायला धावला. मी मात्र तिथून जो निघालो तो तडक या ऋष्मक पर्वतावरती आलो, 4 माझ्या प्रधान सेवकांसह किंवा मंत्र्यांसह. आता ही गोष्ट जेव्हा कळाली तेव्हा त्यांनी साहजिकच विचारलं, मग इथे तो काय येत, इथे तो आला नाही का, काय झालं? तेव्हा त्यांनी सुग्रीवांनी सांगितलं, पूर्वी एक दुमदुमी नावाचा दैत्य होता. मोठा रेड्याचं रूप घेऊन तो आमच्या किष्किंधावरती आला. रात्रीच्या वेळेलाच त्यांनी त्या ठिकाणी त्याला युद्धाला बोलवलं. दोघांच्यात युद्ध झालं. बालीनी त्या वेळेला त्याला शिंगाला धरून, म्हणजे किती पराक्रमी आहे बघा, शिंगाला धरून जमिनीवरती पाडलेलं आहे आणि शरीराचा एक पाय आणि मस्तक पिळवटून तोडलं आणि ते फेकून दिलं. ते या पर्वतावर येऊन पडलं. या पर्वतावरती मातंग ऋषींचा आश्रम होता. त्यांना हे रक्त आणि मांस दिसलं. ते रागवले आणि ते म्हणाले, तू या ठिकाणी केलेलं कर्म आहेस,
तर आता या पर्वतावर तू जर येशील तर असंच तुझं मस्तकही तुटेल आणि मरण पावशील. सुग्रीवाला हे माहित होत, म्हणून तो निर्भयपणे या पर्वतावरती राहिलेला होता. अजूनही त्या दुमदुमीचं अस्थि या ठिकाणी ते मस्तक पर्वतप्राय पडलेलं आहे. रामाला त्यांनी सांगितलं, तू म्हणतोस माझ्याशी जर तू माझ्याला प्रयत्न करशील किंवा इतका तो पराक्रमी आहे बाली, तर तू त्याचा टिकाव धरू शकशील का नाही हे मला बघितलं पाहिजे. मग सांग. राम म्हणाले, काय करू. ते मस्तक म्हणाले, तू उचलू शकशील का. हे जे धड पडलेलं आहे ते उचलू शकशील का. अस्थिपंजरच होता सगळं, पण ते कोणी हलवू शकत नव्हतं. ठीक आहे म्हणाले. राम गेले. आपल्या पायाच्या अंगठ्यानी फक्त ते ढकललं, ते दरीमध्ये जाऊन पडलं. आणि केवढा पराक्रम असेल, म्हणजे सामर्थ्य असेल. आणि तिथे 7 वेडे वाकडे ताल वृक्ष होते. 7 होते ते, पर्णरहित होते. तू जर धनुर्धारी असशील नक्की, तर एका बाणानीच 7 वृक्षांचा छेद करायचा. ठीक आहे म्हणाले. रामाने सगळीकडे बघितलं आणि आपल्या उजव्या हाताला तो गेला आणि तेथून बाण त्याने मारला. बाण मारल्याबरोबर ते 7ही वृक्ष कोसळले. पार्वती देवीने विचारलं, हे कसं शक्य झालं. एका क्षणार्धात कसं शक्य झालं. तेव्हा तिथे अर्थ आहे. एक सर्प होता. त्या सर्पाला शाप प्राप्त झाला. तो निश्चित तिथे येऊन पडला आणि तिथे त्याच्या वळणाप्रमाणे वळणांवरती 7 वृक्ष असे निर्माण झाले. रामाने जेव्हा पाहिलं तेव्हा तो आतून विनंती करत होता, रामा मला स्पर्श कर आणि मला तू सोडव. म्हणून मग त्यांनी उजव्या हाताला जाऊन शेपटीवरती पाय दिलेला त्याच्या. त्याबरोबर बाणी मारला. ते वृक्ष एका ह्याच्यात आले, तो वळाला ना, त्याच्यामुळे तो सरळ झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी बाण मारले. आता तू मात्र माझ्या ह्याला करू शकशील हे त्यांनी ओळखलं. सुग्रीवालाही आनंद वाटलेला आहे. रामाची त्यांनी स्तुती केली. रामा, मला आता असं वाटतं तू साक्षात ब्रह्म आहेस. माझं मन तुझ्या ठिकाणी राहो. संसार बंधनातून मुक्त करणारी भक्ती नित्य मजकडून घडो. हे सगळे बारकावे आपण का बघायचे असतात, की कोणी कशा प्रकाराने भक्तीने प्रार्थना केली, प्रेमाने केली, कशा पद्धत न जाणो. आपल्याला कुठे काही एखादी वेळ आली तर लक्षात राहायला पाहिजे ना आपण काय मागावं. बाकी सोडं आपलं म्हणणं मागापेक्षा त्यांनी मागितलेलं मागायला काय बिघडत आहे. पात्रता आहे नाही माहिती नाही, त्याचा तो बघेल, पण आपल्याला लक्षात राहायला पाहिजे त्यांनी मागताना काय मागितलं. आता बुद्धी तशी राहते का नाही ते पुढच्या गोष्टींवरनं कळेल. परंतु तिथे मात्र त्यांनी सांगितलं
मन सर्वदा तुझ्या ठाई घडो. संसार बंधनातून मुक्त करणारी भक्ती नित्य घडो, एवढीच माझी इच्छा आहे. असं आहे, मृत्यू भय असल्याने भेदबुद्धी सदैव येते नाहीशी होणं आवश्यक आहे, मग मनुष्य निर्भय होत असतो. हा विचार या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो. यासाठी त्यांनी अशा पद्धतीची प्रार्थना केलेली आहे. आता हे पुढच्या उद्योगाला लाग. जा म्हणाले, आता तू नगरीमध्ये जा. रामराया म्हणाले, जा नगरीमध्ये. हा युद्धाला जेव्हा येईल तेव्हा मी त्याला मारेन. कारण प्रतिज्ञा काय आहे रामाचे, नगरी प्रवेश करणार नाही, घरात कोणाच्याही जाणार नाही. मग आतापर्यंत गेले की ते घर नव्हतं का? नव्हतं. म्हणून काल का परवाच म्हटलं ना, आश्रम आणि घर काय असतो हा फरक आहे. आश्रमात गेलेले, घरात गेलेले, कारण घरामध्ये मायेचा प्रभाव अधिक असतो. आश्रमामध्ये भगवंताचा विलास असतो. आता आश्रमाचीच घरं लोक करायला लागले असते तर काही इलाज, तो काही विषय आपल्या हातातला. त्यामुळे तिथे त्यांनी सांगितलं, तू कर. आणि रामाला, सुग्रीवाला त्यांनी आलिंगन दिलं. हे आलिंगन देण्याच्या पाठीमागचा उद्देश काय? एकदा प्रभूचा स्पर्श झाला की त्या जीवाच्या ठिकाणी असलेली पातक नष्ट झाली पाहिजे. आता सुग्रीवाला सांगितलं, युद्धाला बोलव. गेलाय तो. आता सुग्रीवाला युद्धाला बोलवलंय, आपण गेलंच पाहिजे, बाजी म्हणून आला. परंतु दोघे दिसायला इतके सारखे की रामाला प्रश्न पडला, बाण मी जर मारला सुग्रीवालाच लागला तर? आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी बडव सुग्रीवाला रक्तबंबाळ केला. शेवटी तो तिथून पळून गेला आणि ऋष्मक पर्वतावरती आलेला आहे. गुप्तहेर खातं असतच. अंगद हा त्यातला प्रधान आहे, सीआयडी. त्यांनी रात्री हे वृत्त ताराला आणि बालीला सांगितलं की राम आणि लक्ष्मण दशरथ पुत्र आहेत, त्यांची घटना अशी काही घडलेली माझ्या कानावर आलेली आहे. तो आता सुग्रीवाचं सहाय्य करतोय, घेतोय आणि सुग्रीवासाठी तो आपल्यावरती युद्ध करणार आहे. सुग्रीव इकडे म्हणतोय, अरे बंधूकडून तुला जर करता येत नसेल तर मला बंधूकडून कशाला मारतोस? तूच मार ना, म्हणजे मला मुक्ती तरी मिळेल. हा उद्देश. रामाला वाईट वाटलं. त्यांनी सांगितलं, अरे बाबा तसं नाही, माझा बाण सुटला तर तो लागला असता कोणाला, पण हा नक्की कोणाला लागला असता हे मला ठरवता येत नव्हतं, कारण दोघांच्या तेवढं साम्य आहे. न जाणो तो तुला, त्याला म्हणून मारलेला बाण तुला लागला तर, म्हणून म्हणाला मी विचार केला नाही, बाण मारला नाही. आता आपण एक काम करू,
उद्या परत तू जा आणि उद्या जाशील तेव्हा गळ्यात फुलाची माळ घाल. तुला ओळखता आलं पाहिजे तू तो आहेस. त्यांनी फुलाची माळ, तो म्हणाला नाही नाही नाही, तरी त्यांनी सांगितलं. मग त्यांनी फुलाची माळ घालून तो गेलेला. आता अंगदानी ही गोष्ट सांगितली होती. दुसऱ्या दिवशी परत आला तेव्हा मग तारेने अंगदांनी सांगितलं, सुग्रीव परत आलेला आहे, त्याला कोणी सहाय्य केलं असावं. आज मात्र मी त्याला सोडत नाही, मी त्याला मारणार, घाबरू नको. अंगदा, तारा सांगते अंगदानी काल सांगितलंय आपल्याला, सर्व प्रकारचं वैर सोडून द्यावं आणि रामाला आपण शरण जावं. आपल्या कुळाचं रक्षण प्रभू राम करतील आणि अंगदालाही सांभाळेल. तो सांगतोय, अगं बाली म्हणाला, अगं स्त्री सुलभ स्वभावाप्रमाणे तुला ते वाटतंय. युद्धाला आवाहन केल्यानंतर ते स्वीकारलं नाही तर तो भ्याडपणा ठरू शकतो. म्हणून सुग्रीवाला बरोबर समोर बाली निघून गेलेला. बालीने लत्ता प्रहार केला. बरंच त्यांनी मारायचा प्रयत्न मारलं, परंतु तेवढ्यामध्ये रामानी बाण मारला. गळ्यातला हार आता कळत होता, त्यामुळे झाडाच्या आड उभं राहून त्यांनी बाण मारलेला आहे आणि सुग्रीव धारातीर्थी पडलेला, बाली पडलेला, शुद्ध हरपले. पण रामाचा बाण आहे, कोदंडधारी रामरायाचं त्याला दर्शन झालेलं आहे. दिव्य अशा चतुर्भुज नारायण रूपामध्ये. बाली म्हणाला, रामा, मी तुझा कोणता अपराध केला रे? मी तुझा कोणता अपराध केला म्हणून तू माझा वध करतोस, केलास? आणि कोणत्या राजधर्माचं पालन करतोस रे? तुझी पत्नी जर कोणी राक्षसांनी पळवली आहे तर मी तुला सहज आणून दिली असते. यासाठी तू सुग्रीवाला शरण का गेलास आणि स्वतः धर्मनिष्ठ म्हणवतोस? मग या ठिकाणी काय केलंस? हा धर्म आहे का तुझा? हा जाब विचारतोय. एका वानराचा वध करून तुला काय मिळालं हे मला तू सांग. धर्मनिष्ठ शब्द ऐकला आणि राम म्हणाले, तू म्हणतोयस तर ऐक. म्हणाले, मी धर्मरक्षक आहे. अधर्माचं आचरण करणाऱ्याचा वध मी केलेला आहे. सद्धर्माचं पालन जो करत असतो त्याचं रक्षणही मी करत असतो. मला स्त्रिया, मुलगी असो, बहीण असो, बंधू, स्त्री, सून, हे सगळे मी सारखे समजतो. जो मूढ असतो तो त्यात रममाण होतो. कनिष्ठ बंधूला हाकलून त्याच्या स्त्री बरोबर संग करण्यात कोणता रे तू धर्म केलास ते सांग मला. असं हे जीवाची दशा. स्वतःवर वेळ आली की धर्माची आठवण होते. स्वतःवर वेळ आली की धर्माची आठवण होते, अन्यथा होत नाही. आपण वागताना धर्म आहे का नाही
याची जाणीव राहत नाही. मग मात्र वाली भयभीत झाला, रामाला शरण आला, क्षमा मागितली. पण देवा, एक गोष्ट बरी झाली, योग्यांनाही दुर्लभ असं दर्शन तुम्हाला दिलंस. माझं एकच सांगणं, माझ्या अंगदावर दया करा आणि माझ्या छातीत रुतलेला बाण आपण काढा. शल्य मरणोन्मुख स्थितीमध्ये भगवंताचं स्मरण होणं हे फार महत्वाचं आहे. त्यांनी उत्तम प्रकारची गती निश्चित मिळत असते. पण यासाठी अखंडित चिंतन असावं लागतं. म्हणून संत सांगतात सतत, अखंडित राहावे ऐसे वाटते पायी, असो नसो भाव आलो तुझी या द्वारा, परिसावे विनंती माझे पंढरी राया. पंढरी राया, अरे भाव असो नसो आम्ही आलेलो, तुझ्या दारी आलो, आता तू आमच्याकडे त्या दृष्टीने बोल. हे अखंड भाव पाहिजे, तो तरी आपल्याला बाकी नाही कळलं, देव नाही कळला, धर्म नाही कळला, शास्त्र नाही कळलं, काही हरकत नाही. पण एक परमात्मा चैतन्य शक्ती सर्वत्र आहे आणि त्याची अनुभूती मला द्यायची. अनुभूतीपेक्षा मला त्याच्याशी समरस व्हायचा आहे. हा भाव पाहिजे. रामानी बालीचा बाण काढला, बालीने वानर देहाचा त्याग केलेला आहे. काय गंमत आहे, वैशिष्ट्य बघा. सुग्रीव हा सूर्यपुत्र आहे, बाली हा इंद्रपुत्र आहे. हे रामायणावर. महाभारतात काय घडलं? रामाने सूर्यपुत्राशी मैत्री केली, इंद्रपुत्राचा वध केलाय रामायणात. महाभारतात काय झालं? कृष्ण आला आणि कृष्ण येऊन इंद्रपुत्राशी मैत्री केली, तिकडे वध केला, इकडे मैत्री केली म्हणजे अर्जुनाशी, आणि कर्णाचा वध केला, करवला. तो सूर्यपुत्र आहे. हेही दोन्हीकडे कुठे म्हणजे आपल्या व्यावहारिक शब्दात फिटानफिट केली. एका ठिकाणी एक केलेलं कर्म लगेच त्याचा दोष राहू नये म्हणून दुसऱ्या वेळेला कसं केलं, हेही बारकावेत. आणि हे आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. ही भगवंताची एक प्रकारची समानता आहे. सुग्रीवाचं निमित्त करून बालीचा वध झाला. रावण बालीपेक्षाही बलवान आहे, कार्तवीर्यही बलवान होता. 6 महिने तो रावण त्याच्या तुरुंगात होता. परशुरामाने सोडवलं, परंतु बालीने त्याला पाताळामध्ये नेलेलं आहे. बाली तेव्हा त्यांचा एक मैत्रीचा करार होता. करार काय होता? तर लंका किंवा किष्किंधावर कोणीही स्वारी केली तर एकमेकाच्या मदतीला जायचं. तेव्हा मी सहजपणे सीता तुला आणून दिली असती. हा भाव त्याचा त्या ठिकाणी होता. पण परिवर्तन वेगळं घडलं. रामाचा बाण आहे, तो रामबाण आहे, आणि म्हणून बुद्धीत परिवर्तन झालं. धर्म अधर्माचं ज्ञान झालं. माझं काय चुकलं म्हणून नाथ महाराज फार सुंदर सांगतात, माझे मज कळो येती अवगुण. आपले अवगुण आपल्यालाच कळले पाहिजे. दुसऱ्यांनी सांगितले की सोसतही नाही आणि झेपतही नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून
रामानी एक केलं, एका हाताने बाण मारला, दुसऱ्या हाताने जखमेवर स्पर्श केला. त्याबरोबर अनन्यलप्त प्राप्तम पदम परमहंस गणो दुराचरम. हा दुराचरी असला तरी रामाच्या स्पर्शामुळे त्याला परमगती प्राप्त झालेली आहे. काय एक एक गोष्ट असू शकते हे बघता येत. आता सगळे वानर भयभीत झाले. तारेला बातमी कळाली, शोक करते. तारा म्हणते मी सहगमन करणार आहे. सुग्रीवाला म्हणाली रुमेसह तू राज्य भोगे. त्यावेळेला रामाने तत्वज्ञान स्वरूप उपदेश तिला केलेला आहे. हा फरक आहे इथे. तिथे त्यांनी समजूत काढली इतरत्र, इथे मात्र राम पुष्कळ त्यांनी तत्वज्ञानाचा उपदेश त्याला केलेला आहे. पती हा शोकाचा विषय नाही म्हणाले. पती असो पत्नी असो याचा अर्थ हा देह तुझा पती आहे का, जीव तुझा पती आहे याचा विचार कर. जडदेह हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे. त्वचा मांस रक्त अस्थि युक्त आहे. हा देह काल कर्म आणि गुण यांनी बद्ध आहे. आता जीव माझा पती म्हणशील तर जीव निर्विकारी आहे. जन्माने जन्मत नाही, मृत्यूने मरतही नाही. तेव्हा तू याचा विचार कर म्हणाले. याला जात नाही, याला धर्म नाही. जीव स्त्री पुरुष दोन्हीही नाही. तो सर्वव्यापी अव्यय एकमेव अद्वितीय आकाशाप्रमाणे सर्वव्यापी निसंग आहे. तो नित्य ज्ञानमय आणि शुद्ध आहे. याबद्दल शोक का करावा? चिंतन करायचं आहे ते सध्या. ज्ञान हे झालं पाहिजे. ज्ञान होईपर्यंत अज्ञान असतं. संसार हा राग आणि दुःख, प्रीती आणि द्वेष यांनी युक्त असतं. परंतु मन हे संसार आणि मन हेच बंधन आहे. हेच मन सर्वातून मुक्त झालं पाहिजे. अशा प्रकाराने तिने पुष्कळ त्यांनी समजावून तिला सांगितलेलं आहे. तारा रामाने जरी हे पुष्कळ सांगितलं, पुष्कळ उपदेश केलेला म्हणत तरी स्वतःरानी सहगमन जाण्याचं ठरवलं आणि जाताना एकच प्रार्थना केली, हे प्रभो अंगदाला मात्र तुम्ही तुमच्याकडे संभाळा. मग सुग्रीवाकडनं अंतविधी त्यांनी करवला. ती एक प्रकारे सती गेली याचा अर्थ जीवन मुक्त झालेली आहे. जीवन मुक्त हा भाग आपल्याकडल्या संस्कृतीतला एक दूषित भाग दूर झाला. पण असंही घडत होतं की तात्काळ दोन्हीही संपत होते. इतकी एकनिष्ठता वगैरे म्हणत नाही मी. हे कर्म प्रारब्धच सहगमनाचा विषय असतो आणि म्हणून त्याला एक वेगळं स्थान आहे. राम 14 वर्ष नगरीत येणार नाही असा संकल्प होता. राम लक्ष्मण एका गुफेमध्ये राहिले. सुग्रीव आता राज्य करू लागलेला आहे. अशा प्रकाराने त्यांनी त्या ठिकाणी बघितलं. राज्य त्यांनी तिथे केलेलं आहे. आणि तो वनामध्ये ह्याच्यात गेलेला आहे. नगरीमध्ये आता सुग्रीव गेलेला आहे. त्याचा राज्याभिषेक झालेला आहे. सगळ्यांना आनंद वाटलेला आहे. अशा प्रकाराने हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं.
त्यावेळेला एक गोष्ट होती, पर्जन्याचा काळ आला. राम लक्ष्मण गुफेतच राहत होते आणि त्यांनी त्यावेळेला ध्येयनिष्ठ मनुष्याप्रमाणे ते सगळं कर्म करत होते. अशा प्रकाराने त्यांनी त्या ठिकाणी राहिलेले पशु पक्षी यांना राम आजूबाजूला जे सगळे होते ते सगळे जण रामाला पाहून स्तब्ध होत होते. इतकं सामर्थ्य त्यांच्याजवळ होतं. अशा प्रकाराने त्यांनी हे सगळं केलं. बरेच दिवस राहिले तिथे. परंतु त्याच वेळेला लक्ष्मणांनी रामाला विचारलं, या भूतलावरती जीवानी कर्म उपासना कशी करावी असा प्रश्न त्या काळात त्यांनी विचारला. राम म्हणाले, ईश्वराच्या उपासनेच्या प्रकाराला कोणतीही मिती नाही. मिती म्हणजे नाही, मर्यादा नाही. कोणी कशी उपासना करायची ते वेदशास्त्र आज्ञेनी आहे किंवा ग्रहसूत्राप्रमाणे आहे. आता ही कल्पनाच कोणाला नाही, कारण ह्याच्यात ग्रहसूत्र आपल्याकडे एक म्हणून आहे. आणि त्याच्यामधून एक कर्म उपासना विधी हे संकलित केलेले आणि म्हणून याप्रमाणे करावं. मनुष्याला ब्राह्मणत्व आलं, मनुष्य जन्म आला तर भक्तिपूर्वक सद्गुरू पासून मंत्र उपदेश घ्यावा. समाधी कुठेही सांगितलेलं नाही, हे लक्षात घ्या. अंतःकरणपूर्वक आराधना करावी. आराधनेची साधन रामाने सांगितले. विषय पुष्कळ आहे, मी आता तोटक तुम्हाला सांगतोय. हृदय म्हणजे माणूस पूजा करावी, अग्नीची पूजा करावी आणि आपल्या मनाला भावेल त्या मूर्तीचं ध्यान करावं. सूर्यनारायणाची उपासना सांगितली. त्राटक वगैरे म्हणतात ना योगशास्त्रात, ती सूर्याची उपासना आहे. किंवा गायत्री मंत्राचा आहे. देहशुद्धीसाठी स्नान करावं, संध्यादी कर्म करावीत, कर्माच्या प्रारंभी संकल्प करावा, सद्गुरूचं स्मरण करावं, पाषाणाच्या धातूच्या शालिग्रामाच्या प्रतिमेला स्नान घालावं, मृत्तिकेच्या मूर्तीस मात्र मार्जन करायचं आहे. गंध अक्षत फूल व्हायचे, कुठल्याही तुटलेल्या तांदूळाचे दाणे नाही. अक्षत म्हणजे क्षत म्हणजे त्याला कीड लागलेली असता कामा नये. दाण्याला भोक नाही पडत पण जाळी लागते तांदूळाला, म्हणून ती नाही चालणार. अखंड दाणे हे अक्षतेचे असतात. वास घेतलेलं फूल व्हायचं नाही. हे त्याच्यात काही संकेत आहेत ते त्यांनी सांगितले. दंभ अहंकार सोडून विधिवत पूजा करावी. प्रतिमा मूर्तीवर अलंकार घालावे, त्यामुळे देवालाही संतोष होतो. शक्य असेल तेव्हा होम करावा, सूर्याची उपासना करावी, त्याची प्रतिमा काढून पूजन करावं. पंचमहाभूत यज्ञ करायचा आहे. वस्त्र, दर्भ, मृगचर्म यांच्या योगाने आसन सिद्ध करावं. देवाकडे तोंड करून बसावं. अंतर्बाह्य न्यास करावे. मग मानस पूजा कशी करायची ते त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. धूप, निरांजन, दीप, नैवेद्य समर्पण करायचंय.
हे जरी असलं तर ईश्वर भावाचा भोगता भुकेला आहे समजून करायचंय. साष्टांग नमस्कार करावा. घोर संसारातून माझं रक्षण कर अशी प्रार्थना करावी. अशा प्रकाराने सर्व कर्म अंतिम ब्रह्मार्पण म्हणून करायचं आहे. कारण कर्म करताही तोच आहे, करून घेणाराही तोच आहे, कर्मही तोच आहे, फलदाताही तोच असतो. यासाठी कर्म उपासना करताना समन्वय पद्धतीचा विचार. आपण काय करायचं? समन्वय पद्धत साधायची. सगळं टोकाचं कुठलंही सध्याचा काळ कोणालाच अनुकूल नाही, उगीच म्हणण्यात अर्थ नाही आणि त्याचे क्लेश करून घेण्यातही अर्थ नाही. समन्वय साधावा. आपल्याला होत आहे तेवढ्या पद्धतीने मनापासून करायचं. त्यांनी बुद्धीचा विकास घडतो. बुद्धी विकासाची साधन म्हणजे कर्म आहेत. व्यक्तिगत कर्म उपासनेत व्यक्तिगत विकास होतो. सामुदायिक कर्म उपासनेत सामुदायिक विकास घडतो. नाममंत्राने अखंड अविरत भगवंताचं भजन करायचं आहे. शांती आनंद ज्याच्यात लाभेल ते कर्म करायचं. ज्या कर्मापासून उद्वेग होतो, त्रास होतो, वाटतं ते कर्म करू नका. त्रासून केलेलं कर्म भगवंताला बिलकुल प्रिय नाही. प्रेमाने करायचंय. निस्वार्थ प्रेम आहे त्याच्यामध्ये, हे लक्षात घ्यायचंय. हाही त्याच्यातला एक महत्वाचा धागा आहे. येथ उत्पत्ती आगवी विसरी द्या. म्हणजे हे सगळं करताना मी मला विसरायचं आहे. माऊली सांगतात हे निर्विशेष समाधान. उदय होऊनी प्रकाश करी वास हृदयी पाये गुंतलो नका. असो माझी तुम्हा चिंता. असाधूंचा नाश म्हणजे दुष्ट वृत्तीचा नाश आहे. हे लक्षात ठेवायचंय. भगवंताचं कार्य भगवंत भक्ताला एकत्र आणत असतात. ईश्वर शक्तीचा आविष्कार आहे. कर्म उपासना आहे. सर्वांच्या हृदयात या ईश्वरी शक्तीचा आविर्भाव असतो. यासाठी उत्सव, जयंत्या, संतांच्या पुण्यतिथी हे करायचं आहे. ज्ञानोपासनेत कर्म उपासनेत प्रतिबंध होऊ नये म्हणून सतत कर्म उपासनेने ईश्वर सान्निध्य प्राप्त करून घ्या. म्हणून गीतेचा भाव सर्वत्र असला पाहिजे. ईश्वरी सर्वभूतांदेषु अर्जुन तिष्ठते. हे त्या ठिकाणी लक्षात येईल. ईश्वर कृपेने हृदयात ईश्वर शक्ती जागृत झाली पाहिजे ही प्रार्थना आहे. आणि म्हणून हा विचार त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. मग यासाठी काय करावं? सत्संगती धरायचे, देव आणि भक्तांची निरंतर सेवा करायची, एकादशीचं उपोषण करायचंय, जयंत्या उत्सव करायचे, कथा श्रवण करायच्या, यामध्ये आसक्ती असून पूजेत सतत दक्ष असावं. उत्तम उत्तम गोष्टी भगवंताला समर्पण करावे. सतत नामजप अखंड ठेवावा. ते मला अधिक प्रिय आहे. साधन भक्ती प्राप्त होते. आता प्रश्न असा पडतो, आम्हाला सुक्त येत नाही, आम्हाला वेदाची माहिती नाही, आम्ही कशी करायची पूजा? मी सगळ्यात सोपा मार्ग सांगतो. प्रत्येक उपचार करताना आपल्याला आपल्या आवडीचा जर मंत्र जो असेल तो म्हणत राहायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय. मी एक उदाहरण, श्रीराम जयराम असेल कोणाचा, ओम रामकृष्ण हरी असेल कोणाचा, पण आपल्याला हा मंत्रही ते त्या ठिकाणी स्तोत्र बनतं. तेच उपचार इथे होतात. नाही पुरुष न होऊ दे, काही दुःख करायचं कारण नाहीये. सगळ्यांना सगळं काही आलं पाहिजे असं नाही. पण एक तर कळलंय का,
की नाममंत्र हा त्याचं स्वरूप आहे, मग काय बिघडलं करायला? लक्ष इतरत्र जाणार नाही हे लक्षात ठेवा. आज आपण कुठेही बसलं की सतत मन भ्रमण करतंय संबंध विश्वामध्ये, मग लक्ष लागत नाही. म्हणतो आपण करतोय, नुसती कवायत होते. म्हणून त्याला एक उपाय सांगतायत राम, ते भगवंताचं अखंड चिंतन, पण त्याच्यासाठी साधन मार्गातला सोपा प्रकार आपल्या पुढे मांडला. जी जी साधन करतात ती निरंतर भक्ती म्हणून करायची. श्रद्धा आणि भक्तीने साधन केलं की अंधकार नाहीसा होतो, मन अत्यंत निर्मल होतं. आणि यासाठी हे सगळं करायचंय, अशा प्रकारचा उपदेश त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. रामाला आता सीतेविषयी चिंता वाटू लागली. सुग्रीवाची मारुतीकडून कान उघाडणी केली. अरे रामाला आपण शब्द दिला, तू इथेच रममान झालायस आता. म्हणजे मगाशी म्हंटल तशी बुद्धी तशीच्या तशी स्थिर राहील, सांगता येत नाही कोणाची. किती उच्च पातळीला जाऊ दे. आणि म्हणून मग मारुतीकडनं त्यांनी त्याची कान उघाडणी केली. सुग्रीवानी मारुती सर्वत्र मग बघितलं, किती दिवस झाले, आता तू राज्यामध्येच रमणारेस का? सीतामाईंचा शोध घ्यायचा आहे, बघायचा आहे, काही विचार आहे की नाही तुला वगैरे बऱ्याच प्रमाणात त्यांनी सांगितलं, रागवलेलं आहे. आणि मग रामांना शोक झालेला होता. परंतु लक्ष्मण रामाच्या आज्ञेने किष्किंधा नगरीत जातो. रामाचं सत्य स्वरूप काय आहे हे लक्षात घ्या रे म्हणाले. राम हा ब्रह्मरूप आहे. देव कार्यासाठी तो या ठिकाणी आलेला आहे. क्रोधित झालेल्या लक्ष्मणाला अंगद भेटतो. अंगद आणि लक्ष्मण आल्याचं सुग्रीवाला कळवलंय. आणि मग तो राजवाड्यात येतो. तारा लक्ष्मणाचं सांत्वन करते. लक्ष्मण सुग्रीवाला भेटतो व कान उघाडणी करतो. मारुती लक्ष्मणाचं सांत्वन करतो आणि सुग्रीव लक्ष्मणाचा सत्कार करतो आणि रामाला भेटायला येतो की बाबा चुकलं, राहिलं, माझ्या लक्षात आलं नाही कारभारामध्ये, कारण तो तिकडे रममान झालेला आहे. राम आणि सुग्रीवाची भेट होते. मग त्यांनी सगळी आपल्या वानर सेनेची सगळं ओळख करून दिलेली आहे. सगळीकडे चारी दिशेला त्यांनी आता वानर सेना पाठवलेली आहे. हे वानर म्हणजे निष्णात देवांचे अवतार होते, युद्धकलेत निष्णात होते. वानरांकडे आता हत्तीचं बळ होतं, कारण हे ईश्वरी योजना आहे. फळं कंदमुळं खाऊन राहतात, यामध्ये अस्वल पण आहे. अस्वलांचा प्रमुख जांबवंत पण आहे. हनुमंत वायुपुत्र केसरी आहे. अशा प्रकाराने हे सगळ्यांचं सांगितले पराक्रम. अंगद हे पराक्रमी होता. हे रघुवीर, आम्हाला आज्ञा द्यावी. राम म्हणाले, सुग्रीवा हे ठीक आहे, पण एक कर. माझ्या कामाचं तुला जर महत्व वाटत नसेल तर तू यात पडू नको, मी पुढचा मार्ग घेतो. आणि जर वाटत असेल
तर सर्वप्रथम सीतेचा शोधाचा विचार केला पाहिजे. रामाच्या आज्ञेने सीता शोधार्थ वानर सगळीकडे पाठवलेले आहेत. अंगद, जांबवंत, नल, सुषेण, शरभ, मैद, द्विविध या सर्वांना पाठवलं आणि प्रयत्नपूर्वक सगळ्यांचे जानकीचा शोधात प्रयत्न करू लागले. 1 महिन्याच्या आत हा शोध लागला पाहिजे सांगितलं. जर 1 महिन्याच्या पुढे 1 दिवस जरी झाला तर मृत्यूदंडाची शिक्षा तुम्हा सगळ्यांना होईल. सगळेच जण निघालेले आहेत. रामाला वंदन करण्यासाठी मारुती पुढे येतो. तेव्हा तिथे एक त्याला त्या ठिकाणी अंगठी देतो. हा एक विषय जरा वेगळ्या स्वरूपाचा आहे असं या ठिकाणी समजून घ्यायला हरकत नाही. हे लक्षात घ्यायचे आपल्याला. अंगठी देतो म्हणजे काय? अंगठीचा अर्थ काय? अंगठीचा अर्थ काय असं आहे. अंगठी म्हणजे इंग्लिश शब्द रिंग म्हणून आहे, पण आपला उद्देश रिंग म्हणून नाही. अंगठी म्हणजे एक आठवण, जी सीता आणि रामांमध्येच गोष्ट घडलेली होती ती आठवण, त्याला अंगठी म्हटलेलं. मला एक शंका तुमच्या पुढेच मांडताय. त्यांनी जर काहीही स्वीकारलेलं नाही, सुवर्णाचा त्याग करून निघालेले आहेत तिघही, मग त्यांच्याकडे अंगठी कुठली? ही शंका नको का मनात यायला? आपल्याच मनात यायला नको का? तर अंगठी याचा अर्थ स्मृती. मी इंग्लिश कुटुंबांमध्ये विचारलं ख्रिश्चन फॅमिलीमध्ये, हे तुमच्यात रिंग देण्याची पद्धत काय आहे? तर म्हणाले आमच्याकडे एक आहे, हा करार आहे की आता तुमचा आमचा विवाह ठरला किंवा झाला असेल तर त्यावेळेला समजण्यासाठी. म्हणजेच काय झालं? आठवण. त्याला त्यांनी शब्द दिला. आता तीच पद्धत आपण अवलंबायला लागलो. काही गरज आहे का? नाही. लहानापासून थोरापर्यंत सगळे तेच ते करायला लागले. काय म्हणायचं याला सगळ्याला? नको म्हटलं तर ऐकणार कोणीच नाही. मग करा बाबा. निश्चयात्मकता कशात होती आमच्याकडची संस्कृतीप्रमाणे? हळद कुंकाची पुडी देणं आणि गोड बातमी आहे म्हणून पेढ्याचा पुडा देणं, त्याला साखरपुडा म्हटलं. साखर म्हणजे गोड बातमी झाली म्हणून. आताच ही सगळी नाटकं सुरू झाली. सगळी कुठली काय काय, लग्नाच्या वरचा खर्च साखरपुड्याचा. आता हे नवीनच आता ऐकायला येत आहे. ते काही त्याला अर्थच नाही आहे. कुठला आलेलं आहे? काहीतरी संस्कृतीतलं जे नाही ते आम्ही स्वीकारायचा. हवा त्याच्यातला भावही संपून जातो. आता या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. जाताना मारुती जवळ फक्त ही गोष्ट त्यांनी सांगितली. शोधार्थ गेलेले मारुती शोध घेत असताना एका गुफेमध्ये शिरतो. गुफेमध्ये गेले असताना त्यांना त्या ठिकाणी तहान लागलेली असते. काय करावं म्हणून तो जातोय. राक्षस वगैरे असावा का तिथे? बघूयात अजून. तोपर्यंत त्यांनी एक राक्षस त्यांना भेटतो आणि त्याला मुष्टीप्रहर करून वध केलेला आहे. आणि मग त्यांना असं वाटलं
पुढे पुढे ते गेले. कंठ ओष तालूला शुष्कता आली, म्हणजे तहान लागली. एक गुफा होती तिथे, त्या गुफेतून क्रौच आणि हंस पक्षी भिजून बाहेर पडत होते. त्याच्यावरून त्यांनी असं ओळखलं की इथे पाणी आहे बहुतेक. या गुफेत पाणी मिळेल वाटून ते गेलेले होते. बराच अंधारात गेले. नंतर एकदम उजेड दिसला. स्फटिकासारखं पाणी होतं. कल्पवृक्षा समान वृक्ष होते. स्नाना साधनांनी युक्त रत्न वस्त्रादी दिव्य गोष्टींनी सिद्ध केलेली अशी काही घरं दिसली. परंतु एक मंदिर बदागर दिसलं. तिथे दिव्य सुवर्ण सिंहासन होतं. तिथे योगिनी एक तप करत होती. उज्ज्वल कांती होती. वल्कल परिधान केली होती. ती ध्यानात रंगून गेली होती. वानरांनी भीत भीत तिला वंदन केलं. विचार, आपण कोण आहात? येथे कशा करता आलेला? तिने विचारलं. मारुती म्हणाला, अयोध्येचा राजा दशरथ, त्याचा पुत्र राम, लक्ष्मण सीता वनामध्ये आले होते. एका दुष्ट राक्षसांनी त्याची पत्नी सीतामाईंना पळवलेला आहे. राम लक्ष्मण शोध घेत आहेत. सुग्रीवाकडे आलेले आहेत आणि मग शोध घेण्यासाठी आम्ही सगळे बाहेर पडले. काहींना वानरांना वाटलं ही सीतामाई आहे. वानर सेनेला भूक लागली, तहान लागलेली पाहून ती योगिनी म्हणाली, एक काम करा, आधी फळं खा. आपण त्या ठिकाणी सगळं भक्षण करा, पाणी प्या अमृता समान, आणि मग मी तुमच्याशी बोलते. म्हणून तिने त्यांना ते सांगितलं की तुम्ही या ठिकाणी एक स्वीकारा सगळं. मग त्यांनी सगळं ओळखलं. अवतार धारण करून आलाय सांगितले. मी तर एक सामान्य स्त्री आहे. माझ्या हृदयात त्या भगवंताचं स्वरूप आहे. मी विश्वकर्म्याची कन्या हेमा होती. तिने शंकरांना नृत्याने संतुष्ट करून घेतलं. शंकरांनी तिला दिव्य नगरी निर्माण करून दिली. अनेक वर्ष ती इथे राहिली. मी तिची मैत्रीण स्वयंप्रभा आहे. मी गंधर्व कन्या आहे. येथे मी विष्णूंची तप करते. विष्णूंसाठी ब्रह्मलोकी हेमा जाताना म्हणाली, तू इथे तप करत राहा. येथे कोणी येणार नाही, परंतु त्रेता युगात दशरथ पुत्र राम येईल. तो भूभार हलका करण्यासाठी येणारे पितृअज्ञानी बंधू आणि भार्येचं वनात येईल. त्याचं राक्षस हरण करतील. पत्नीचं त्याच्या त्या गुफेत तुझ्या इथे येतील आणि आदरातिथ्य कर. आणि रामाकडे जाऊन मग त्याला त्या ठिकाणी रघुवीराला कडे जाऊन त्याचं दर्शन तू घे म्हणाले. मग सगळ्यांनी ती फळं वगैरे खाल्ली, पाणी वगैरे प्याले. बाहेर येऊन तात्काळ त्यांनी बाहेर नेण्याचा मार्गही दाखवला. बाहेर आणलं. सुग्रीवासह राम लक्ष्मण परत आलेले. सुग्रीवासह राम लक्ष्मणांचं दर्शन झालं. रामांना तिने नमस्कार केला. रामाची पुष्कळ स्तुती केली. हे रामा, मी तुझ्या दर्शनासाठी अनेक वर्ष तप करते. ते खडतर तप झाले, ते आज पूर्ण झालं आहे. मायेच्या पलीकडे आपण आहात. नटाने रूप धारण करावं तसं तुम्ही निर्धारी रूप करून आज मनुष्य रूपात तिथे आलेला आहे. अज्ञानी लोक तुला ओळखू शकत नाही. ज्ञान आणि भक्ती समजावी म्हणून अवतार धारण केलायस. मी मात्र सामान्य स्त्री आहे. तेव्हा माझ्या हृदयात तुझं सदैव स्मरण राहावं, रूपाचं ध्यान राहावं, चरणकमलांचं दर्शन दे. अशा प्रकाराने तिने सांगितलं. आणि मग तिने रामाचं दर्शन घेतलेलं आहे. समदृष्टी तिला प्राप्त झाली. आणि यासाठी सदैव तिला त्यांनी सांगितलं, ज्याप्रमाणे
दशरथ आणि कौशल्याला तपाचं फळ देण्यासाठी आपण अवतरलात. ब्रह्मदेव पृथ्वी गोमातेच्या विनंतीला मान देऊन तेव्हा चरणकमल हे भवसागर तरून जाण्यास उत्तम नौका आहे, तेव्हा मी तुला शरण आलेली आहे. हे ऐकून राम प्रसन्न झाले. तुझी इच्छा कायम झाले. तेव्हा माझा जन्म कोणत्याही योनीत जरी आला तरी तुझ्या चरणाशी अखंड प्रीती राहो, हीच माझी इच्छा आहे. भक्तांचा संग घडो, तू मजकडून राम राम अखंड जप व्हावा, तुझं रूप माझं अंतःकरणात ठसो, हीच इच्छा आहे. तो आता म्हणाले बद्रिकाश्रमात जा, तिथे चिंतन कर. लवकरच पंचभौतिक देहाचा त्याग करून परमात्मा स्वरूपात विलीन होशील. स्वयंप्रभा बद्रिकाश्रमात गेले. रघुपतीचं तिने स्मरण केलं. सीतेचा शोध होताच तेव्हा शोध घेत सर्वजण थकून गेले. अंगद निराश झाला, डोळ्यातून अश्रू आले. मारुतीची अंगदाची भेट होते. मारुती म्हणतो, अंगदा शोक का करतोस, घाबरू नकोस. सुग्रीव, तारा, राम याचे तुझ्यावर अखंड प्रेम आहे. एक गुह्य सांगतो, राम हा मनुष्य नाही, तो साक्षात निर्विकारी प्रभू आहे. सीता ही जगातली मोह घालणारी ही माया आहे. लक्ष्मण जगताचा आधार शेष आहे. या राक्षसांचा नाश करण्यासाठी ते आलेले आहे. तेव्हा तू या ठिकाणी त्याचप्रमाणे बघ म्हणाले. आणि मग त्याने सांगितलं सगळं. भयभीत होऊ नको. जिथे त्या ठिकाणी आले. आता एकदम ते पुढे येऊन समुद्र किनाऱ्यावरती थांबले. पुढे फक्त समुद्र दिसतोय, कळत नाहीये काय करावं म्हणून सगळेजण प्रायोवेशन करून बसले. आता तिकडे जायचं तरी मृत्यू 1 महिन्याचा कालावधी आज पूर्ण होणार. सीतेचा शोध आपण करू शकलेलो नाही, तेव्हा आता त्यांनी आपल्याला मारण्यापेक्षा आपण प्रायोवेशन करून आपल्या देह इथे सोडून देऊ असं समजून तो तिथे बसलेला आहे. आणि एवढंच होईल आपल्या की रामकार्यासाठी आपला मृत्यू येतोय. तिथे एक पक्षी बसला असतो. त्या पक्ष्याने यांची बोलणी ऐकली. त्यांनी म्हणाले, तो बोलताना ते म्हणाले होते, जटायू किती भाग्यवान, त्याला रामाकडनं मुक्ती मिळाली. हा पक्षी हळवा झाला. तो म्हणाला, तुम्ही कोण आहात, जटायू कोण आहे, तुमचा संबंध काय. तेव्हा अंगदाने सांगितलं, राजा दशरथ पुत्र राम, लक्ष्मण आणि सीतामाई अरण्यात आले. सगळा घडलेला प्रसंग सांगितला. वाटेमध्ये पंचवटीमध्ये जटायू होता आणि या जटायूवर युद्ध झालं आणि त्या राक्षसांनी त्याला मारलेलं आहे. रामाने त्याला योग्य ते मुक्ती दिलेली आहे, सायुज्यता दिली, प्राप्त झाली. सुग्रीवाची आमची भेट झाली. आम्ही सीतेच्या शोधात आलेलो आहोत. आता दर्भासनावर आम्ही दर्भावर प्रायोवेशन करून बसलेलो आहे. पक्षाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तो म्हणाला, हे वानर श्रेष्ठ हो. जटायू म्हणाला, हा बंधू, मी या ठिकाणी असला तरी मी संपाती आहे. माझा तो जटायू बंधू आहे. अनेक वर्षांनी जटायूची बातमी मिळाली तेव्हा बंधूला उदक तिलांजली देण्यासाठी मला उठता येत नाही. समुद्राकडे न्या, मी या ठिकाणी त्याला तिलांजली देतो आणि मग मी तुम्हालाही मदत करतो. म्हणून सगळ्या वानरांनी त्याला उचलून समुद्र किनाऱ्यावर आणलं. त्याला तिथे त्यांनी स्नान केलं, तिलांजली दिली. नंतर म्हणाला, मला एका उंच ठिकाणी ठेवा. मला अशी दृष्टी आहे की दूरवरचं सगळं मला दिसतं. तेव्हा त्याला एका उंच टेकडीवरती ठेवलं. त्यांनी सगळीकडे नजर टाकली. पुढे त्याला त्या ठिकाणी समोर दिसत होती लंका आणि लंकेतला अशोकवन, अशोकवनात सीतामाई त्याला दिसल्या. त्यांनी सांगितलं, लंका नगरी इथून 100 योजने दूर आहे. माझ्या दृष्टीत सीता दिसते.
शंका घेऊ नका, तुम्हाला दिसणार नाही, मला दिसलेला आहे, तुम्ही त्या वेधाने जा, तो वेध करा, त्या लक्षाने जा पुढे म्हणाले. आणि त्याप्रमाणे ते तिथे पुढे गेलेले आहेत आणि मग तुम्हाला तिथे सीतामाई मिळते. अशा प्रकाराने सांगितलं. मग जटायूने संपातीची सगळी गोष्ट सांगितली. पूर्वी आमच्या 2 जण भाऊ आम्ही या ठिकाणी म्हणाले एकदम जन्माला आल्यानंतर विचार केला आणि 2घही जण सूर्यमंडळाकडे ते पळत तारुण्याचा उन्माद होता. जटायूचं शरीर सूर्यप्रभेने पुरपळलं तेव्हा माझ्या पंखाखाली घालून मी त्याला आणलंय. माझे सूर्यकिरणाने पंख जळाले, विंध्य पर्वतावर मी पडलो, शुद्ध गेली. पंख नसल्याने मी भ्रमिष्ट झालो. तेथे एक चंद्रमा नावाच्या मुनींचा आश्रम होता. त्यांनी मला तुझा की कोणी विरूप तुला कोणी केलं सांग. तेव्हा त्यांनी सगळी हकीकत सांगितली. म्हणाले या दुःखाचं कारण एकच आहे, शरीर आहे. शरीर हे कर्मांनी उत्पन्न होतं. देहावर नराची अहंता बुद्धी असते, तेव्हा हातून कर्म घडत असतं. अहंकार हा अनादी असून अविद्येने उत्पन्न झालेला आहे. तो जड आहे, लोखंडाचा तप्त गोळ्याप्रमाणे अहंकार आहे. तो सदा सर्वदा चैतन्याच्या प्रतिबिंबाने युक्त आहे. यासाठी अहंकारी या ठिकाणी देह चैतन्य युक्त होतो. अहंकाराने देहाचं तादात्म्य होतं, पण देह चैतन्य युक्त असतो. अहंकाराने दोष, देह म्हणजे मी बुद्धी होते, आत्मविकार निर्विकारी आहे. अहंकाराशी तादात्म्य पावलाने जीव संज्ञेत येतो. यासाठी हे गोष्ट करायची आहे. यासाठी प्रथम जीव, मग त्यांनी जीवाची दशा सांगितली की या ठिकाणी असं घडतं की जीव चंद्रमंडलात जीव देह पडला की जातो. तेथे दवाच्या संगतीने भूमीवर धान्यात जातो. अन्न रूपाने मनुष्य शरीरात जातो. तेथून रेत उत्पन्न होतो. ऋतुकाली पुरुषाकडून स्त्री गर्भात प्रवेश होतो. तेथे मिश्रण होतं. गर्भवेष्टनाचं तेथे एक कलल निर्माण होतो. मग चिखलाप्रमाणे तो गोळा असतो. मग 5 रात्री बुडबुड्याप्रमाणे आकार घेतो. 7 रात्री मांसपेशी, 15 दिवसांनी रक्तपेशी, 25 रात्रीने अंकुर उत्पन्न होतो. मग मान, मस्तक, खांदा, पाठीचा कणा, उदर ही अंग निर्माण होतात. 2 महिन्यांनी हात, पाय, बरगड्या, कमर आणि गुडघे उत्पन्न होतात. 3व्या महिन्यात सांधे उत्पन्न होतात. 4थ्या महिन्यात बोट येतात. 5व्या महिन्यात नाक, कान, डोकं, दंतपंक्ती, नख आणि गुह्यस्थान प्राप्त होतं. 6व्या महिन्यात कानाची छिद्र, गुद, शिश्न, उपस्थ व नाभी हे तयार होतं. अशा प्रकाराने उदरात जीव वाढत असतो. 5व्या महिन्यात चेतन शक्ती येते. मग आईकडून अन्न प्राशन जे होतं त्याच्यामुळे त्याला दाहही होतो. कधी त्या ठिकाणी आनंदही होतो, परंतु कर्मबलाने तो मरत नाही. पूर्वजन्माचं स्मरण होतं, पश्चाताप होतो. म्हणतो आतापर्यंत मी अनेक जन्म घेतले, संसारात आसक्त राहिलो, पण देवा तुझं चिंतन नाही, माझं दुर्दैव आहे. तेव्हा गर्भवासात मी दुःख भोगलं. कृतकर्माचं फळाने भोगतोय, तेव्हा मला यातून सोडून दे. सोडवण्याचा प्रयत्न करतोय. याप्रमाणे झालं. मग मी त्याच्या प्रसूती वायूच्या योगाने मी त्या ठिकाणी जन्माला आलो. मग येथे दुःख आहे, बाल्य आहे, तारुण्य आहे, जरा आहे, देह भावना, आत्मा आहे, स्थूल आहे, सूक्ष्म आहे. सगळं भोगावे लागतात. आत्मज्ञान होत नाही. हे सद्रूप चिद्रूप आनंद रूप आहे. त्यात जीव बद्ध होतो, शांत. खरं याच्यात तो शांत होतो आणि जीव मात्र विकारात बद्ध होतो. यासाठी दुःख न होता मला प्रारब्ध आणि संचित कर्माचा नाश होत नाही, यासाठी हे सर्व तुला मी सांगतो. मग त्यांनी सगळं सांगितलं आणि तुम्ही याप्रमाणे बघा. आता विचार करायचा झाला
तर बहुमत काय आहे तिथे? सध्या चाललंच आहे ना बहुमत. बहुमत आहे सीता दिसत नाही, सापडत नाही. एकटाच म्हणतोय, संपाती एकटाच सांगतो, हो आहे लंकेत आहे, अशोकवनामध्ये ती मला दिसते. आता प्रत्यक्ष प्रमाण एक आहे, शब्द प्रमाण एक आहे. निश्चय करायचा की माझी समोरची दशा आहे सगळी. आम्हाला शब्दांनी कळत आहे, निश्चय होत नाही ना, निश्चय होत नाही. आणि यासाठी आपल्याला सगळ्या संतांचं भक्तांचं सांगणं आहे. तसं हे सुद्धा लक्षात घ्यायचं. मग सगळ्यांना आनंद वाटला. मग त्यांनी त्या ठिकाणी बसलेले आहेत. समुद्र भयंकर होता, उसळी मारत होता. त्या ठिकाणी गवसणी घालणंही कठीण होतं. कसं जाणार पलीकडे? तेवढ्यात जांबवंत तिथे आले. ते म्हणाले, अरे प्रत्येकाने अंदाज बघा, आपण किती जाऊ शकतो. जांबवंत म्हणाले, मी तर फक्त 90 योजनच जाऊ शकतो. 21 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केली आहे जांबवंतांनी. वार्धक्यामुळे आता शक्य नाही. अंगद पूर्वीप्रमाणे प्रायोशन करूनच बसलेला. जांबवंत म्हणाले, हनुमाना तू असा का बसलास? तुझ्यामधलं सामर्थ्य कुठे गेलं? तुझ्यातलं सामर्थ्य कुठे गेलं? तेव्हा त्यांनी सांगितलं, तू वायुपुत्र आहेस, रामकार्यासाठी तुझी उत्पत्ती आहे. तू जन्माला आल्याबरोबर एक फळ खाण्याचा आहे असं समजून सूर्याकडे सूर्योदयाच्या वेळेला जे पावलास, म्हणजे तू उड्डाण करू शकतोस. तुझ्याकडे बलाचं महत्व आहे. मग ह्याच गेलं होतं कुठे मारुतीचं? मारुती लहान असताना जेव्हा त्याला हे सगळं झालं, त्रास खोडसाळत होता, खोड्या करायच्या, हे करायचं, ऋषी मंडळी रागवली, म्हणून त्यांनी त्याची शक्ती काढून घेतलेली आहे. मग त्याला वरदानही दिलं की योग्य वेळेला तुझ्या शक्तीचं जो कोणी स्मरण करून देईल त्यावेळेस ती पुन्हा जागृत होईल. हे फक्त जांबवंताला माहिती होतं. म्हणून जांबवंतांनी त्याला पूर्वस्मृती जागृत करण्यासाठी सगळं सांगितलं. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी मारुतीने ऐकून आनंद वाटला. पाहता पाहता पर्वताकार झाला, समुद्रातून जाऊ लागला आणि त्याला स्फुरण चढलं आणि प्रचंड रूप पाहिलेलं आहे. आणि तो समुद्र पार करून लंका नगरीकडे आता निघालेला आहे. जांबवंत म्हणाले, रामकार्यासाठी जातोय, वायू तुझ्या मागून येऊ असा आशीर्वाद त्यांनी त्याला दिलेला आहे. अशा प्रकारे मारुतीरायात झाले. आता काय पुढे झालं ते आपण उद्या पाहू. कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. प्रभु रामचंद्र महाराज के जय. समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज के जय. जय रघुवीर समर्थ.